आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। अनेक देशभक्तांच्या बलिदानाने वीरगती मिळालेल्या पुत्रांमुळे तसेच लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित नेहरूंसारख्या अनेक नेत्यांच्या अविरत प्रयत्नांनी आज पारतंत्र्याच्या बेड्या आपल्या हातात नाहीत। त्यांचे स्मरण म्हणून 26 जानेवारी हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला। शिवरायांची ती तळपती तलवार आणि बाबासाहेबांची लेखणी आपल्या सर्वांच्या स्मरणात राहिली पाहिजे। हा दिवस म्हणजे आपल्या देशाला आकार देणारी मूल्ये, आदर्श, त्याग यांचा सन्मान करून तो प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचा आहे। शत्रूच्या सुनेला आई मानून तिची खणा नारळाने ओटी भरणारे शिवराय जर प्रत्येकाने आठवले ना, तर देवाघरच्या या सुंदर कळ्या नाही ओ खुडल्या जाणार। भगतसिंग, सुखदेव, राजगुरूने स्वीकारलेले मृत्यूचे फास आणि हिंद मातेचा रक्तरंजित इतिहास जेव्हा डोळ्यासमोर ठेवला जाईल ना, तेव्हाच भ्रष्टाचार व स्वार्थ हातात हात घालणार नाही। तसेच आपल्या माता माऊलीच्या सांडणाऱ्या रक्ताच्या थेंबाचे सुद्धा मूल्य समजले जाईल। कष्टकरी शेतकऱ्याच्या घामाचे व मालाचे मूल्य जेव्हा समजेल ना, तेव्हा त्याची मान झाडाला लटकणार नाही आणि तेव्हाच स्वप्नातील भारत साकार होईल। म्हणून मित्रांनो, फक्त वंदे मातरम म्हणून कोणी राष्ट्रभक्त होत नाही, तर प्रत्येकाने निस्वार्थी प्रतिमा आरशात पाहून एकत्रित प्रयत्न केले तर निश्चितच बलसागर भारत होईल, विश्वात शोभून राहील। तसेच शत्रूच्या नजरेतील ते जहर करू आघात त्याच्यावर हे शक्य होईल आणि आपला तिरंगा आकाशात डौलाने लहरत राहील। पुन्हा एकदा या स्वातंत्र्यवीरांच्या व वीर सैनिकांच्या शौर्यगाथेला प्रणाम करून मी येथेच थांबतो। जय हिंद, जय भारत।